हजारो पुस्तकं, कविता, लेख, शब्दकोश, विश्वकोश आणि पाठ्यपुस्तकं अशा अनेक गोष्टींचा विचार करा. हे सगळे इंग्रजी साहित्य मुळापासून कशापासून बनलं आहे? फक्त 26 मुळाक्षरं. आणि हो, थोड्या रिकाम्या जागा, बस एवढंच. ही 26 मुळाक्षरच या सर्व गोष्टींचे मूलभूत घटक आहेत, ज्यातून तुम्ही अगणित शब्द आणि वाक्य तयार करू शकता. आणि मराठीमध्ये सुद्धा बाराखडी आहे. अ, आ, इ, ई किंवा क, ख, ग, घ, ज्यातून आपण सर्व शब्द आणि सर्व वाक्य तयार करू शकतो. आता तुम्हाला माहिती आहे का, आपला निसर्गही असाच आहे. तुमच्या आजूबाजूला असलेल्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीला तुम्ही स्पर्श करू शकता, तिची चव घेऊ शकता, वास घेऊ शकता आणि ती अनुभवू शकता. मग ते जंतू आणि सूक्ष्मजीव असोत किंवा मांजर आणि कुत्र्यांसारखे प्राणी असोत किंवा महासागर आणि पर्वत आणि अगदी ग्रह आणि तारेही असोत. या सर्व गोष्टीसुद्धा अशाच काही मूलभूत घटकांपासून बनलेल्या आहेत, जे साधारणपणे 100च्या आसपास आहेत. इथला प्रत्येक चौकोन एक मूलभूत घटक दर्शवतो. आपण त्यांची मांडणी कशी करतो आणि इतर गोष्टींबद्दल थोडी चर्चा करणार आहोत. पण या मूलभूत घटकांना आपण मूलद्रव्य असं म्हणतो आणि या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलच बोलणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सर्वात आधी हे जे मूलभूत घटक आहेत, म्हणजे ही जी मूलद्रव्ये आहेत, त्यांना आपण शुद्ध पदार्थ असंही म्हणतो. पाणी, खडक आणि सजीवांमधील मूलद्रव्ये असे मी मगाशी म्हटले. आपल्या आजूबाजूचे जवळजवळ सर्व द्रव्य या मूलद्रव्यांपासूनच बनलेले असते. उदाहरणार्थ जर आपण पाण्याचा विचार केला तर ते हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन प्रकारच्या मूलद्रव्यांपासून बनलेलं आहे. आणि स्वतःसारख्या कोणत्याही सजीवाचा विचार करा, तुम्ही मुख्यत्वे 6 मूलद्रव्यांपासून बनलेले आहात: ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम आणि फॉस्फरस. म्हणजे आणखी काही मूलद्रव्ये आहेत, पण मुख्यत्वे शरीर याच मूलद्रव्यांचं बनलेलं असतं. आणि तुम्हाला आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही कोणत्याही खडकाचा विचार करा. ते प्रामुख्याने सिलिकॉन, ऑक्सिजन, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम आणि लोह या 5 मूलद्रव्यांपासून बनलेलं असतं. आत्ताच या सर्व मूलद्रव्यांची नावं लक्षात ठेवण्याची काळजी करू नका. इथे सर्वात महत्त्वाचं काय आहे, आणि मी हे पुन्हा पुन्हा सांगतोय कारण की ते खूप महत्त्वाचं आहे बरं का, की या विश्वातील जवळजवळ सर्व द्रव्य या मूलद्रव्यांपासूनच बनलेले आहेत. त्यामुळे द्रव्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला या मूलद्रव्यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. चला तर मग ते समजून घेऊया. आपण या मूलद्रव्यांची एका विशिष्ट स्वरूपात मांडणी करतो आणि याला आपण आवर्त सारणी असं म्हणतो. हे सुरुवातीला थोडं कठीण वाटू शकतं, पण आपण ते नीट पाहूया, ठीक आहे? तर सर्वात आधी तुम्ही पाहू शकता की प्रत्येक मूलद्रव्याला एक चौकोन आणि एक क्रमांक दिलेला आहे. तर पहिल्या क्रमांकाचं मूलद्रव्य हायड्रोजन आहे. दुसऱ्या क्रमांकाचं मूलद्रव्य इथे आहे हिलियम. तिसऱ्या क्रमांकाचं मूलद्रव्य लिथियम आहे. चौथ्या क्रमांकाचं मूलद्रव्य बेरिलियम आहे. आणि अशाच प्रकारे पुढेही अनेक आहेत. इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे प्रत्येक मूलद्रव्याची एक संज्ञा असते, जे त्याचं एक प्रकारे संक्षिप्त रूप असतं. आता काही मूलद्रव्यांसाठी ती संज्ञा म्हणजे त्या शब्दाचं पहिलं अक्षर असतं. हायड्रोजनसाठी H, बोरॉनसाठी B, कार्बनसाठी C, नायट्रोजनसाठी N आणि अशाच प्रकारे पुढे. आणि लक्षात घ्या, यासाठी आपण नेहमी कॅपिटल अक्षरांचा वापर करतो. पण त्याच अक्षराने सुरू होणाऱ्या इतर मूलद्रव्यांचं काय? उदाहरणार्थ हिलियम. हायड्रोजनसोबत त्याचा गोंधळ होणार नाही याची खात्री आपण कशी करू शकतो? तर यासाठी आपण पहिली 2 अक्षरं वापरतो, म्हणजेच He. त्याचप्रमाणे कॅल्शियमसाठी कार्बनसोबत त्याचा गोंधळ होऊ नये म्हणून आपण पहिली 2 अक्षरं वापरतो, Ca. आणि अशाच प्रकारे बाकी मूलद्रव्यांसाठी आपण तेच करतो. पण इथे पुन्हा एकदा महत्त्वाची गोष्ट ही की आपण ते कसे लिहितो याकडे लक्ष देणं. जेव्हा आपण 2 अक्षरं वापरतो तेव्हा पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल असतं आणि दुसरं अक्षर छोटं किंवा स्मॉल असतं. त्यामुळे आपण हेलियम कधीही असं लिहिणार नाही. आपण ते नेहमी पहिलं अक्षर कॅपिटल आणि दुसरं अक्षर स्मॉल असंच लिहू. आणि हा नियम नेहमीच लागू होतो. ठीक आहे, हे समजलं. पण सोडियमचं काय? सोडियमची संज्ञा Na आहे. मग इथे नेमकं काय चाललं आहे? आणि अशा आणखी काही गोष्टी आहेत. उदाहरणार्थ सोन्याची संज्ञा Au आहे. टंगस्टन जे आपल्या बल्बच्या फिलामेंटमध्ये वापरलं जातं त्याची संज्ञा W आहे. आणि शिशाची संज्ञा Pb आहे. हे सर्व काय आहे मग? तर मानवाला या मूलद्रव्यांबद्दल खूप काळापासून माहिती आहे. आणि यापैकी काही संज्ञा ग्रीक, लॅटिन, अरबी, जर्मन अशा विविध भाषांमधून त्यांच्या जुन्या नावांमधून घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ Na हे नॅट्रियमसाठी वापरलं जातं, जो सोडियमसाठी लॅटिन शब्द आहे. Au हे ऑरमवरून आलेला आहे. Pb हे प्लंबमवरून आलेलं आहे, जो शिशासाठी लॅटिन शब्द आहे. एक मजेशीर गोष्ट सांगतो. रोमन साम्राज्यात पूर्वी पाईप हे शिशापासून बनवले जायचे आणि त्यामुळे जे लोक ते पाईप दुरुस्त करायचे त्यांना प्लंबर म्हटलं जाऊ लागलं आणि ते नाव आजही तसंच आहे. डब्ल्यू हे वुल्फ्राम या जर्मन शब्दावरून आलेलं आहे. आता पुन्हा तुम्ही विचार करत असाल की अरे देवा, मी हे सगळं कसं लक्षात ठेवणार? काळजी करू नका, आपल्याला तसं करण्याची काहीच गरज नाही आहे. जसं जसं आपण यातील काही सामान्य मूलद्रव्यांबद्दल पुन्हा पुन्हा बोलत राहू, तशी तशी आपल्याला त्यांची सवय होत जाईल. त्यामुळे त्याची अजिबात काळजी करू नका.
थोडक्यात सांगायचं तर तुम्ही जे काही द्रव्य पाहता, विश्वातील जवळजवळ प्रत्येक गोष्ट काही मोजक्याच म्हणजे 100च्या आसपास मूलद्रव्यांपासून बनलेली आहे, ज्यांना आपण शुद्ध पदार्थ असेही म्हणतो. त्यांची अशा प्रकारे मांडणी केली जाते, त्याला आपण आवर्त सारणी किंवा पिरियॉडिक टेबल असं म्हणतो. आणि ज्याप्रमाणे इंग्रजी भाषा शिकणं म्हणजे या वेगवेगळ्या मुळाक्षरांना एकत्र करून नवनवीन मनोरंजक शब्द आणि वाक्य कशी तयार तयार करता येतील हे शिकणं, त्याचप्रमाणे द्रव्याबद्दल शिकण्याची युक्ती म्हणजे आपण या वेगवेगळ्या मूलद्रव्यांना एकत्र करून नवीन रंजक गोष्टी कशा बनवू शकतो हे शिकणं. हे आपण आधी खेळत असलेल्या लेगोसारखंच आहे, म्हणजे प्लास्टिकच्या ठोकळ्यांसारखं आहे. कल्पना करा की आपल्याकडे 100 वेगवेगळ्या प्रकारचे लेगो आहेत. मग त्यांना आपण वेगवेगळ्या संयोजनात एकत्र जोडून तुम्हाला हवे असलेले जवळजवळ काहीही बनवू शकता. आणि आता तुम्ही कल्पना करू शकता की यापैकी काही लेगो रचना पर्वतांसारख्या आहेत, तर काही मांजरींसारख्या आहेत. आणि आपण आपल्याला हवे ते सर्व बनवू शकतो. आपण इथे आपल्या कल्पनाशक्तीला मोकळं सोडू शकतो, जे खरोखरच खूप छान आहे. पण जर तुम्ही या सर्व गोष्टींना त्यांच्या मूळ तुकड्यांमध्ये वेगळं केलं, तर तुम्हाला तुमचे मूळ घटक म्हणजेच मूलद्रव्ये परत मिळतील.